आज शेतकऱ्यांवर संकट आहे, या संकटात धावून यायचं काम या सरकारने केलं पाहिजे. म्हणतात एवढा गवगवा करतात, मग द्यायला का देत नाही? त्याच्यावर कोणाचं प्रेशर आहे? सध्या 3 लाखानं आमचा सीट निवडून येणार असाच दावा होता. निकाल लागल्यापासून आणखी 3 महिने झाले. 3 महिन्यात त्यांच्या जीवनमानात काही फरक झाला नसेल 100%, पण गेली कित्येक वर्ष आपण सत्तेत आहात, त्यावेळेस कुणाचा जीवनमान बदलला आहे? नाही. आता परवा मी ज्या दिवशी पाहणी केली त्याच्या आदल्या दिवशी पालकमंत्री महोदय एका गावात 2 गेवराईमधले कुठले तरी गेले होते. तिथं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच मदत देणार तात्काळ. आता तुम्हीच म्हणता नाही मिळाली, आता मी म्हणायची गरजच नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर काय बघावं? शेतकऱ्यांसाठी उदासीन असणारं हे सरकार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जर काम करायचं असेल तर त्या खरं नुसतं घोषणाबाजी करून चालणार नाही. शेतकऱ्यासाठी जी अडचण आहे, शेतकऱ्यांच्या अडीअडचणीसाठी काम केलं पाहिजे. आज शेतकऱ्यांवर संकट आहे, या संकटात धावून यायचं काम या सरकारने केलं पाहिजे. ते करत नाही. संभाजीराजे भोसले छत्रपती यांनी आरोप केलेला आहे की सांस्कृतिक कार्यक्रमाशिवाय इथल्या पालकमंत्र्याला कृषी मंत्र्याला काही दिसत नाही. त्यांची तुमच्या माध्यमातूनच ते तुम्ही सांगितलं पाहिजे काय दिसते नाही. मी त्याच्यावर बोलणं मला वाटतं काय ह्याची आवश्यकता वाटत नाही, कारण जिल्ह्याला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर कशाला बोलू? भाजपचे आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवणार असल्याचं लेखी घ्यावं आणि मगच या प्रश्नावर बोलावं. हे महाविकास आघाडीचे तुम्ही देखील खासदार आहेत, या संदर्भात आता तुम्ही पाठपुरावा करणार? आदरणीय राजेंद्र राऊत साहेब जी आमदार आहेत ते काय बोलले याच्यापेक्षा त्यांना महाविकास आघाडीवर बोलण्यापेक्षा ते ज्या महायुतीमध्ये आहेत त्या महायुतीनं काय केलं आणि काय करणार आहे त्याच्यावर त्यांनी बोलावं. महाविकास आघाडीवर त्यांनी का बोलावा तो त्यांचा अधिकार आहे. आता त्याच्यात मी कसं म्हणणार लोकशाहीमध्ये काय बोलावं? तर महाविकास आघाडी करणं काय लिखी घ्यायचंय? तर मी बजरंग सोनवणे म्हणून मी आरक्षणाच्या बाजूने आहे, मनोज दादा बरोबर आहे. 10 वारंवार मी जाहीर केलेलं आहे आणि ओपनली असतो. त्याच्यामुळे काय चोरून लपून नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं, त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर मी का बोलावा आणि काय बोलू त्यांची त्यांना वाटतं ते बोलत असतात. 6च्या 6 मतदारसंघात 4 राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि 2 भाजपचे असे 6 विधानसभा जे आहेत ते आमची विजय होतील असा दावा पालकमंत्र्यांनी केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सध्या 3 लाखानं आमचा सीट निवडून येणार असाच दावा होता. एका पहिल्याच सभेमध्ये माजी खासदार असणाऱ्या त्यांचं वक्तव्य होतं की आहे का कुणी उमेदवार? कुणी सुद्धा उमेदवार आपल्याकडे नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी तसे दावे करायचेच असतात. त्यांच्या दाव्याला काही बीड जिल्ह्यातली जनता आता थारा देणार नाहीये. आपल्याला बीड जिल्ह्याचा काय निकाल लागणार आहे तुम्हाला माहित आहे, जनतेला माहित आहे, मला माहित आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये आमचं सर्व आमदार निवडून येतील ते आम्हाला नक्की माहित आहे. आणि मी बघा लोकसभेला सुद्धा असंच सांगत होतो मीच निवडून येणार आणि ते आलो. धरणे आंदोलन भेट दिली तुम्ही, आता काय आश्वासन दिलं? आंदोलन कुठलं आहे? नाही, आंदोलनकर्त्याचं जी मागणी आहे शेतकऱ्यासाठी त्यांच्या रास्त मागण्या आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे शेतकऱ्यासाठी की आम्हाला पहिली त्यांची प्रामुख्याने मागणी आहे की ज्या 2023ला ज्या तुम्ही विमा कंपनीने अग्रिम दिला, अंतिम विमा दिला त्याच्या याद्या द्या. जर तुम्ही दिल्यात म्हणतात एवढा गवगवा करतात, मग द्याद्या का देत नाहीत? त्याच्यावर कुणाचं प्रेशर आहे? सरकारनं दिल्यामध्ये विमा कंपनी का देत नाही? जर तुम्ही पैसे दिलेले आहेत, तुम्ही सगळं केलं तर दिल्या पाहिजे. त्यांची मागणी रास्त आहे आणि शेतकऱ्यांना हित लॉ पॉईंटवर तुम्ही बघा कायद्यानुसार सुद्धा तुम्ही दिले तर देईल त्याच्या याद्या. आता लोकशाहीमध्ये कुठलंच काही नाही, ऑनलाईन हे सगळं म्हणतात. मग ऑनलाईन सगळं त्याच्या याद्या द्या. ते याद्या तुम्ही दिल्या पाहिजेत आणि याद्या त्यांची मागणी, त्या मागणीला माझा सुद्धा पाठिंबा आहे. पीक विमा कंपनीचे लोक फिरत आहेत, शेतकऱ्यांकडून 200 रुपयाची वसुली हे करत असल्याचा व्हिडिओ एक व्हायरल होतोय. हो, मी परवा ज्या दिवशी पीक पाहणी केली ज्या अतिवृष्टीची त्या दिवशी सुद्धा माझ्या निदर्शनास आलं. मी असणाऱ्या तिथल्या सर्व लोकांना सांगितलं जी मुलं पैसे घेत होते 100 रुपये 200 रुपये घेतात तसे जेव्हा माझ्याकडे आला विषय त्यांना सगळ्यांना सुद्धा बोलवून घेतलं आणि मी सांगितलं बाबा हो तुम्ही आमच्या शेतकऱ्याकडून 1 रुपया घेऊ नका. शेतकरी अगोदरच हवालदिल झाला. या शेतामध्ये 1 फूट पाणी आहे. 3रा दिवस मी ज्या दिवशी गेलो ते 3रा दिवस होता. 3रा दिवस आहे तरी आज पूर्ण भरलेला आहे. त्याच्यामुळे पाणी जर पूर्ण भरलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं. तुम्ही आणखी ते काय आपल्याकडे जशी मनेमडेवर लोणी खाणं तसं जर कंपनीचे लोक हे करत असले तर ते चुकीचं आहे आणि त्याला प्रशासनानं शासनानं दखल घेतली पाहिजे. त्यांना जॉब विचारला पाहिजे की तुम्ही असं का करता. इथल्या कार्यालयात तुम्ही जाणार जॉब विचारायला? 100% गुरुवारी जाणार. बाप्पा देवेंद्र फडणवीसांवरती आणि मी तसं त्या दिवशीच बोललोय. ओके.
मनोजदादा जरांगे पाटील यांनी वारंवार भाषणामधून सांगतायत की माझ्यावरती कट रचला जातोय आणि हा सगळा डाव हा देवेंद्र फडणवीस टाकतायत. विशेष म्हणजे या कटामध्ये अनेक जण सहभागी आहेत असं देखील बोललं जातं. तुम्ही नेमकं कसं पाहताय या सगळ्या प्रक्रियेकडे? नाही, आदरणीय मनोजदादा जरांगे काय बोलले हे तुम्ही सर्वांनी, मी पण तुमच्या माध्यमाच्या ह्याच्यातून बघितलेलं आहे. ते जे बोलतात तर त्यांना काहीतरी माहिती असेल तेव्हा ते बोलत असतील. आता ते का बोलतात ह्याच्यावर मी उत्तर कसं देणार? त्याच्यामुळे हे षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा त्यांना काय वाटतं ते बोलतात. त्याच्यामुळे तो त्यांचा विषय, त्यांनी तीच बोलला पाहिजे. मी त्याच्यावर काय पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांची मध्यरात्री 3 वाजता भेट घेतली. हो, मी पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं त्यांची भेट झालेली. तर ते रातचं का गेले मला माहीत नाही. एकतर त्यांना दिवसा खूप मोठं काम असेल म्हणून रात्री गेले असतील. आदरणीय दादांना झोपेतून उठून भेटले कसं ते मला माहीत नाही, पण मी बघितलं भेट झाली. काय समीकरण असू शकतं? हो का, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला मी जाऊ शकतो किंवा देशाच्या पंतप्रधानांना भेटायला. हो, आता जागायची एखाद्याला समजा जर रात्रीच भेट घ्यायची असली तर त्यांनी रात्री घेऊ शकतात. आता काय समीकरणाचे कसं सांगणार आपण त्या समीकरणावर? आता तो विषय, एक तर तुम्ही ते भेट घेणारे जे 2 जण आहेत त्या दोघांना विचारू शकता. मी कसं सांगू त्याच्या थर्ड म्हणून? 6,000 दिवशी घोंगडी बैठक होती, दुसऱ्या दिवशी परळीत घोंगडी बैठक होती आणि आदल्या रात्री ते भेटले. भेटले असतील ना. आता घोंगडी बैठकीत त्याला वाटलं असेल की घोंगडीच्या बैठकीवर मी जाऊन बसण्यापेक्षा अगोदर त्यांना तिथं जाऊन भेटावं म्हणून अगोदरच ॲडव्हान्समध्ये भेट घेतली असेल. काल एक मेळावा झाला अल्पसंख्याकांचा. तिथं पालकमंत्री म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ 6,000 मतांनी आमची तुम्ही इज्जत काढली असं मुस्लिम बांधवांना उद्देशून म्हणाले. त्याला जोडून म्हणजे जो निर्णय समजा मुस्लिम समाजाने घेतला किंवा ज्यांना पाठिंबा दिला, ज्यांना मतदान केलं, त्यांच्या निवडून येण्याने तुमच्या वागण्यात किंवा जीवनमानात काही बदल झाला का असा देखील सवाल त्यांनी केला. बरं, त्यांनी जो सवाल केला आहे त्यांचा तो सवाल आहे. पण माझं असं म्हणणं आहे की त्यांना जी जखम झाली असं पण म्हणले पुढे, लय जखम खोलवर झाली. पण ती त्याची मला म्हणायचं की ती जर ज्यावेळेस अल्पसंख्याकाच्या एका मेळाव्यामध्ये म्हणतात की तुम्ही त्यांना करून तुमच्या जीवनमानामध्ये काय फरक झाला का? ठीक आहे, आमच्या म्हणजे निकाल आणि ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आत्तापर्यंत त्यांचं जीवनमान बदललं. माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं, ऊसतोड मजुरांचं कोयतं बाजूला गेलं का? नाही. त्याच्यामुळे जीवनमान बदलण्यावर त्यांनी काय बोलावं त्यांचं मी कसं त्यांना, आता खूप मोठी माणसं आहेत ते, एवढ्या उंचीच्या माणसाला मी नाही बोललो पाहिजे. भैया, एकाच घरातून आता तुमचे सख्खे चुलत बंधू आहेत, योगेश क्षीरसागर काका आहेत, जयदत्तांना क्षीरसागर हे उभे आहेत. कसं आव्हान वगैरे पाहता तुम्ही या दोघांना? मी वारंवार आपल्याला हे बोलतो की नेहमी आपण माईक माझ्याकडे आल्यानंतर नेहमी घरातच विषय विचार. एकदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी लोकांचं होतो आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये ही लोकशाही आहे, सगळ्यांना उभा राहायचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वजणच तयारी करतात. आणि आपण सुद्धा बघताल की लोकांचं मत, लोकांचा कौल महाविकास आघाडी, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय उद्धवसाहेब, आदरणीय राहुलजी गांधी यांच्यासोबत आहेत. ज्या पद्धतीने खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभराने आणि देशभराने जी साथ या सरकारच्या विरोधात दिली, त्याचप्रमाणे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सरकारमध्ये परिवर्तन होणार. भैया, बीड शहरामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, ज्या समस्यांमुळे नागरिक हैराण आहेत. मात्र यावरती शासन प्रशासन इथलं काहीच करत नाही. कसं पाहताय म्हणजे याचं? अनेक प्रश्नावरतून आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार DPDCमध्ये किंवा अधिवेशनात प्रश्न मांडले. त्याच्यामध्ये सर्वात पाण्याचा विषय महत्त्वाचा आहे. रस्त्याचे विषय तर आपण बघतात, रस्ते तर चालूच आहेत आणि सगळ्यात मोठा प्रश्न आता कचऱ्याच्या संदर्भात बीड शहर आपण समोर जात आहे. पण वारंवार मागणी करूनसुद्धा आणि पाण्याच्या विषयामध्ये कोर्टाने ॲफिडेविट करूनसुद्धा अजूनसुद्धा इतकं स्लो प्रोसेसमध्ये चालू आहे. जेव्हा की नवीन 25 MLT योजना ही सुरू झालेली आहे, चालू आहे, फक्त 20 कनेक्शन जोडलं नाही म्हणून आज आपलं 3 लाख संख्याचं शहर आहे आणि आपण सर्व शहरामध्ये राहतात. आज पाऊस असूनसुद्धा
10-15 दिवसाला पाणी येतं, पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांचा पाठपुरावा लवकरात हा विषय आम्ही संपवणार. भैया, बार्शी नाक्यावर काही दिवसापूर्वी आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात तिथल्या लोकांनी नागरिक सुविधांसाठी हे आंदोलन केलं होतं. त्यावेळी तुमच्या बाबत सुद्धा घोषणाबाजी झाली त्या ठिकाणी. तुम्ही त्या प्रश्नाकडे कसं पाहताय? त्याच्या सोडवणुकीसाठी काही पाठपुरावा केलाय का? नाही, हे बघा, विरोधी बाकावर बसल्यापासून वारंवार अधिवेशनात सुद्धा जे प्रश्न मांडले त्यांना आपण सुद्धा बघितले असते, आणि एक भूमिकेसोबत राहिल्यापासून जी अडचण सरकारच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून येते, नक्कीचपणे काही लोकांमध्ये हा रोष असणार आहे. कोणत्या लोकांचे कामं होणे गरजेचे आहे, पण जर एक आमदार म्हणून जर DPDC असेल किंवा अनेक हेड त्याच्यामध्ये असेल, आपण वारंवार मागणी करू. ही पाणी पुरवठ्याची मागणी मी करतोय अनेक दिवसांपासून, गेल्या 2 वर्षांपासून 5-6 वेळेस ही मागणी अधिवेशनामध्ये मी मांडली, पण फक्त विरोधी बाकामुळे असलं द्वेषाचं राजकारण करायचं हे लोकांना नक्कीच कळणार. चला.